नमस्कार. गणिताच्या जगात तुमचं स्वागत आहे. आज आपण गणिताची अशी काही जादुई रहस्य उलगडणार आहोत की मोठ्यात मोठी संख्या सुद्धा अगदी अगदी सोपी वाटायला लागेल. मग तयार आहात का या गमतीशीर प्रवासासाठी? चला तर मग सुरुवात करूया. बरं, आता थेट एका आव्हानाकडे वळूया. ही प्रचंड मोठी संख्या बघा, आणि हो, एक महत्वाची गोष्ट म्हणजे कॅल्क्युलेटर वापरायचा नाहीये. आता सांगा बरं, या संख्येला 9ने भाग जाईल का? बघूनच थोडं दडपण आलं असेल, नाही का? आता विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, याचं उत्तर आहे हो. या संख्येला 9ने पूर्ण भाग जातो. आणि हे ओळखायला काही सेकंदांपेक्षा जास्त वेळ अजिबात लागत नाही. कसं काय? कारण आपल्याकडे गुप्त शस्त्र आहे, आणि ते म्हणजे विभाज्यतेचे नियम. तर मग हे विभाज्यतेचे नियम आहेत तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे असे स्मार्ट शॉर्टकट्स आहेत जे प्रत्यक्ष भागाकार न करताच सांगतात की एका संख्येला दुसऱ्या संख्येने पूर्ण भाग जाईल की नाही, म्हणजे बाकी शून्य उरेल की नाही. हे आपल्या मेंदूसाठी एखाद्या सुपर पॉवरसारखंच काम करतात. चला तर मग आपल्या या मिशनची सुरुवात करूया सगळ्यात सोप्या युक्त्यांनी. या पहिल्या प्रकारात आपल्याला फक्त संख्येच्या शेवटच्या अंकावर, फक्त शेवटच्या अंकावर नजर टाकायची आहे. बघा किती मजा येते ते. ठीक आहे, सुरुवात करूया 2च्या कसोटीने. हा नियम खूपच सोपा आहे. जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कुठलाही अंक असेल तर त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातोच. म्हणजे ती संख्या सम आहे की नाही हे ओळखण्याची ही मूळ कसोटी आहे. आता पाहूया 5चा नियम. हा सुद्धा तितकाच सोपा आहे खरं तर. जर संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असेल तर त्या पूर्ण संख्येला 5ने भाग जातोच जातो. म्हणजे फक्त शेवटचा अंक पाहायचा आणि आपलं उत्तर तयार. आणि या गटातला सगळ्यात सोपा नियम तो म्हणजे 10चा. जर संख्येच्या एकक स्थानी फक्त आणि फक्त 0 असेल तर त्या संख्येला 10ने निश्चेष भाग जातो. यात तर काहीच शंका नाही. तर पाहिलत का? 2, 5 आणि 10 यांचे नियम किती सोपे आणि सुटसुटीत आहेत. या तिन्ही नियमांसाठी आपल्याला फक्त शेवटच्या अंकावर लक्ष केंद्रित करायचं आहे. अगदी सहज. चला आता जरा पुढच्या टप्प्यावर जाऊया. आता जे नियम आपण पाहणार आहोत ना, ते थोडेसे जादुई वाटतात, पण ते प्रचंड शक्तिशाली आहेत. इथे आपण उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी अंकांची बेरीज करणार आहोत. 3ची कसोटी तपासण्यासाठी या अगदी सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, संख्येतील सगळे अंक घ्या. दुसरी पायरी, त्या सगळ्या अंकांना एकत्र जोडा, म्हणजे त्यांची बेरीज करा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, आलेली बेरीज 3च्या पाढ्यात येते का किंवा तिला 3ने भाग जातो का हे तपासा. उदाहरणार्थ आपण एक संख्या घेऊया, 168. यातील अंकांची बेरीज करूयात. 1 + 6 + 8 किती झाले? 15. आता 15ला 3ने भाग जातो का? हो, जातो. याचाच अर्थ आपली मूळ संख्या म्हणजेच 168 हिला सुद्धा 3ने पूर्ण भाग जातो. आहे की नाही कमाल? आणि आता एक गंमत सांगतो. जर 3चा नियम समजला असेल ना, तर 9चा नियम जवळजवळ सारखाच आहे. म्हणजे दोन्हीमध्ये अंकांची बेरीजच करायची आहे. फरक फक्त एवढाच आहे की 3साठी बेरीज 3ने विभाज्य असायला हवी, तर 9साठी बरोबर ओळखलत, ती बेरीज 9ने विभाज्य असायला हवी. एकदम सोपा आहे, नाही का? बरं, आता अजून थोडं पुढे जाऊया. काही नियमांसाठी आपल्याला पूर्ण संख्येची गरजच नसते, तर फक्त तिच्या शेवटच्या काही अंकांवर, म्हणजे एका तुकड्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं. 4ची कसोटी काय सांगते की आपल्याला फक्त संख्येचे शेवटचे 2 अंक पाहायचे आहेत, म्हणजे एकक आणि दशक स्थानचे. त्या 2 अंकांपासून जी संख्या तयार होते तिला जर 4ने भाग गेला तर मग संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. उदाहरणार्थ 57,836 ह्या संख्येत फक्त 36ला तपासा. 36ला 4ने भाग जातो, म्हणून संपूर्ण संख्येला जातो. आणि हाच नियम पुढे कसा वाढतो ते पाहूया. 8ची कसोटी म्हणजे 4च्या कसोटीचाच विस्तार आहे असं समजा. 4साठी आपण शेवटचे 2 अंक पाहिले होते, तर 8साठी आपल्याला शेवटचे 3 अंक पाहावे लागतात. जर त्या 3 अंकांनी बनलेल्या संख्येला 8ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 8ने भाग जातो. आतापर्यंत आपण एक नियम पाहिला, पण आता खरी मजा आहे. कारण आता आपण हे नियम एकत्र करून कॉम्बो मूव्ह कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. यामुळे मोठ्या संख्यांची कसोटी तपासणं अजूनच सोपं होऊन जाईल. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे 6चा नियम. 6 म्हणजे काय? 2 × 3. त्यामुळे जी संख्या 2 आणि 3 या दोन्ही कसोट्या पूर्ण करते तिलाच 6ने भाग जातो. म्हणजे काय? तर संख्या सम असायला हवी आणि तिच्या अंकांची बेरीजही 3ने विभाज्य असायला हवी. दोन्ही अटी पूर्ण झाल्याच पाहिजेत. चला हे उदाहरण बघूया. संख्या आहे 826.
आपण एक चेकलिस्टच वापरूया. पहिला प्रश्न, ही संख्या 2ने विभाज्य आहे का? हो, कारण शेवटी 6 आहे. म्हणजे पहिली अट पूर्ण झाली. आता दुसरा प्रश्न, ही संख्या 3ने विभाज्य आहे का? अंकांची बेरीज करूया. 8 अधिक 2 अधिक 6 म्हणजे 16. 16ला 3ने भाग जातो का? नाही, म्हणजे उत्तर नाही आहे. इथे एक कसोटी पास झाली, पण दुसरी नाही झाली. म्हणून 826ला 6ने भाग जात नाही. आणि हेच लॉजिक इतर संख्यांनाही लागू होतं, जसं की 12. एखादी संख्या 12ने विभाज्य आहे की नाही हे कसं ओळखायचं? सोपं आहे. जर ती संख्या 3 आणि 4 या दोन्हीने विभाज्य असेल तर ती 12ने सुद्धा विभाज्य असते. इतके सगळे नियम तर आपण पाहिले, पण हे सगळं का महत्वाचं आहे? याचा खरा उपयोग काय? चला आता या महत्वाच्या भागाकडे वळूया आणि पाहूया की हे नियम प्रत्यक्ष आयुष्यात कसे उपयोगी पडतात. आता आपण सुरुवातीच्या त्या मोठ्या संख्येकडे परत येऊया. 5,72,60,322. आठवतंय ना? चला आता याच्यावर 9चा जादुई नियम वापरूया. यातील सगळ्या अंकांची बेरीज करूया. 5 अधिक 7 अधिक 2 अधिक 6 अधिक 0 अधिक 3 अधिक 2 अधिक 2 आणि ही बेरीज येते 27. आणि आपल्याला हे चांगलंच माहिती आहे की 27ला 9ने पूर्ण भाग जातो. याचाच अर्थ त्या भल्या मोठ्या संख्येला सुद्धा 9ने भाग जातो. पाहिलंत? कॅल्क्युलेटरला हात न लावता काही सेकंदात उत्तर मिळालं. हीच आहे या नियमांची खरी ताकद. तर मग याचं निष्कर्ष काय? हे नियम फक्त काही गमतीशीर युक्त्या नाहीत. हे नियम परीक्षांमध्ये आपला मौल्यवान वेळ वाचवतात. अपूर्णांकांना सोपं रूप देण्यासाठी तर हे खूपच उपयोगी पडतात. यामुळे आपलं मानसिक गणित अधिक जलद होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संख्यांबद्दलची भीती कमी होऊन आपला आत्मविश्वास वाढतो. एक गोष्ट लक्षात घ्या, हे नियम केवळ शॉर्टकट नाहीत, तर ते आपल्या संख्या प्रणालीत लपलेले अद्भुत नमुने म्हणजे पॅटर्न्स उघड करतात. ते आपल्याला सांगतात की गणित म्हणजे केवळ आकडेमोड नाही, तर ते एक सुंदर रहस्य आहे. आता जरा विचार करा, अशी आणखी कोणती गणिती रहस्य आपल्या आजूबाजूला लपलेली असतील, जी फक्त आपण ती शोधण्याची वाट पाहत आहेत?